कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, आदित्य तुला पण त्रास होतोय ना मॅमशी भांडल्याचा? अरे मग दुसऱ्या कोणासाठी स्वतःच्या आईशी का वाद घालतोयस? हे बघ, मला माहितीये पारूने आपल्या कंपनीसाठी खूप काही केलंय आणि त्याची किंमत आहे मला, पण पारूसाठी तू आईशी वैर का पत्करतोयस? हे बघ आदित्य, पारूनी जे काही ह्या कंपनीसाठी केलंय आपण तिला त्याचं कॉम्पेन्सेशन देऊयात, पण तिला हे काम करायचंच नाहीये तर आपण तिला बळजबरी नाही ना थांबवू शकत। आणि आता मी झाली आहे ना ब्रँड अँबॅसेडर, मी सगळं सांभाळून घेईन, तू नको काळजी करूस। निष्का, त्यानं पारू आहे ना, कोणीतरी नाहीये, ती माझी मैत्रीण आहे आणि पारू कधीच मी हे काम करणार नाही, माझ्यावर हे काम लादलं गेलंय असं म्हणूच शकत नाही आणि ती म्हणाली पण नाहीये। तू का असं कुठं बोललीस आईला? आदित्य, तू त्या घटनेनंतर तिला पाहायला हवं होतंस। ती खूप घाबरली होती, थरथर कापत होती, रडायला लागली होती अक्षरशः। मला वाटलं तिला नाही झेपते हे काम। तुला वाटलं म्हणून तू तुझ्या सोयीने गोष्टी बदलशील का? अनुष्का, मला माहिती आहे पारू या घटनेने क्षणभरासाठी घाबरली असेल, पण ती माघार घेणाऱ्यातली नाहीये। ती तिचं काम मन लावून करते आणि मी हे काम करणार नाही असं पारू म्हणूच शकत नाही, आणि इतक्या तितक्याशा गोष्टीने पारू माघार घेणाऱ्यातली नाहीये। मी खूप चांगलं ओळखतो तिला, पण तुझ्या अशा सांगण्याने आईचा असा समज झाला की पारूला हे काम करायचं नाहीये। म्हणजे तुझ्या एका वाक्याने किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले बघ। आदित्य, तुला काय म्हणायचंय? मी हे सगळं मुद्दाम करते असं म्हणायचंय का तुला? तिला या पोस्ट वरून काढण्यात माझा काय स्वार्थ असणार आहे? मला यातून काय मिळणार आहे? आदित्य, मी तिची फक्त मदत केली। तू तिकडे तेव्हा हवा होतास जेव्हा त्या गुंडांनी तिची छेड काढली। आदित्य, अनुष्का, प्लीज प्लीज, हे बघ, मी असं म्हणत नाहीये की तू मुद्दाम केलंस, पण तुला आई समोर क्लिअर करावं लागेल की पारू असं बोलली नाहीये म्हणून। पारू, सतत पारू, हा पारू नावाचा काटा अजून किती दिवस चालत राहणार आहे काय माहित। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।